आमच्या गावातील एक मैत्रीण शहरात राहायची. तिचे वडील नोकरीला होते आणि माझे वडील शेतकरी होते. त्यावेळी मोबाईल नव्हते, फोन नव्हते. त्यामुळे शाळेला सुट्टी लागली की एकच उत्सुकता असायची, ती कधी येणार. सुट्टी लागली की दुसऱ्याच दिवशी ती बसने गावात यायची. आम्ही बसची वाट बघत बसायचो. बस दिसली की आमचा आनंद फक्त बघत राहावा. ती आली की आम्ही तिला आपलं मानायचो. आमच्याकडे जे काही असेल ते तिला खायला द्यायचो, वस्तू दाखवायचो, तिच्यासोबत वेळ घालवायचो. आमची परिस्थिती साधी होती, पण मन मात्र मोठं होतं. पण तिच्या घरी गेलं की मात्र वेगळंच वाटायचं. याला हात लावू नका, त्याला हात लावू नका असं म्हणायची. तरी आम्ही मनाला लावून घेतलं नाही. आम्ही स्वतःला समजायचो, जाऊ दे, ती आपल्यासाठीच येते. वर्षातून 2 वेळा तर येते. दिवाळीच्या सुट्टीत जास्त नाही, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर राहायची. आमची आई पण म्हणायची, हे दे तिला, ते दे तिला. शहरात कुठं भेटतं, गावाकडचं वेगळंच असतं. असं अनेक वर्ष चालली. पण मोठं झाल्यावर एक गोष्ट समजली. कदाचित तिच्या मनात आमच्यासाठी कधी मैत्रीण, प्रेम हे नव्हतंच. तिला सुट्टीत आमची गरज होती, आमची सोबत हवी होती, म्हणून ती आमच्याशी गोड वागायची. आज काळ बदलला आहे. खरी मैत्री असणाऱ्या मैत्रिणी एकमेकींना फोन करतात, सुखदुःख विचारतात, भेटता आलं नाही तरी आठवणी ठेवतात. पण ती मैत्री आज समोर आली तरी नीट बोलतही नाही, फोन तर दूरच. तेव्हा एक गोष्ट मनाला समजली. कदाचित ती कधी आपली मैत्रीणच नसेल. आणि हो, आपण कोणाला मनापासून मानलं म्हणून समोरचाही आपल्याला तसंच मानेल असं नसतं. काही माणसं आयुष्यात मैत्री बनून येतात, पण नंतर ते आपल्याला फक्त एक शिकवण देऊन जातात.